काश्मीर ट्रिपला गेलो होतो तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हते, पण काही सुंदर आठवणी मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवल्या होत्या. आता व्लॉगिंग सुरू केल्यावर वाटलं की त्या आठवणी तुमच्यासोबतही शेअर कराव्यात. पटनीटॉपमधून आम्ही निघणार होतो सोनमार्गसाठी. तर आम्ही सगळेजण रेडी झालो होतो. खूप थंडी होती आणि खूप मस्त वातावरण होतं. इतकं सकाळी थंड वाटत होतं की आम्ही सगळे स्वेटर, हँड ग्लोव्ज वगैरे सगळं घालून होतो. तरी रूममधून बाहेर निघायची काही इच्छा नव्हती, पण तरी आम्ही सगळेजण रेडी होऊन बाहेर निघालो होतो. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो सोनमार्गसाठी, जे म्हणजे आमचं डेस्टिनेशन पॉईंट होतं. तिथे आम्ही निघालो होतो. तर खूप मस्त झाडं वगैरे आणि तिथलं नेचर खूप मस्त होतं. नाश्ता करून निघालो होतो, म्हणजे तिथून आम्हाला खूप उशीर लागणार होता. तर आम्ही म्हटलं की मध्यातच कुठेतरी लंच वगैरे करून घेऊ, तर म्हणून फक्त आम्ही नाश्ता करून निघालो होतो. इतकं सुंदर वेदर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर. आणि जे पहाड दिसतं व्हाईट कलरचं, तिथे आम्हाला जायचं होतं. तर मधुरा तर खूप एक्साइटमेंट होती. तिला म्हणजे फायनली असं वाटत होतं की आता आम्ही तरी स्नोमध्ये जाणार बा. इतकं सुंदर वातावरण होतं तिथलं आणि खूप मजा येत होती आम्हाला. आम्ही खूप मस्त्या वगैरे करत होतो गाडीमध्ये आणि सगळे थकून पण गेले होते. तर कालच्या ज्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल, आम्ही खूप मस्त्याच्या केल्या आहेत, त्यामुळे थकून पण गेलो होतो आम्ही. तर आम्ही थोडेसे लेटलो वगैरे. मग पाहत होतो खूप सुंदर व्ह्यूज वगैरे. मदत आम्ही उतरलो पण होतो, फोटोज वगैरे काढले आणि काही ठिकाणी उतरून आम्ही नाश्ता वगैरे केला होता. आम्हाला खूप मस्त वाटत होतं इथे. पण त्या दिवशी काश्मीरमध्ये पोचताना खूप ट्रॅफिक आणि रश होतं. नंतर कळालं की पहलगाममध्ये मोठी घटना घडली होती. आम्ही सगळे सेफ होतो, पण तो दिवस अजूनही आठवतो. खूप जास्त इथे धूळ वगैरे होती टनलमध्ये. आम्ही टनलमधून जात होतो. इथे लँडस्लायडिंग पण झाली होती, कारण वातावरण थोडं खराब झालं होतं इथलं, म्हणून आम्ही खूप घाबरून गेलो होतो. पण तरी पण आम्ही सेफ होतो. आत्ता पण बघा तुम्ही किती ट्रॅफिक होतं तिथे, पण आम्ही तरी थोडं हळूहळू जातच होतो, कारण सगळ्या गाडींची चेकिंग वगैरे चालू होती तिथे. तर म्हणून हा थोडा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागला होता. पण तरी आम्ही म्हटलं आता काय करायचं बा. आता आम्ही सोनमार्गच्या थोडं जवळच होतो, पण ट्रॅफिक इतकं जास्त असल्यामुळे आम्हाला खूप हळूहळू गाडी काढावी लागत होती. प्रत्येक गाडीची चेकिंग, इन्क्वायरी त्यांनी करत होते आणि त्यामुळे थोडंसं आम्हाला टाईम लागत होता. पण आम्हाला थोडंसं सेफ पण फील झालं त्यामुळे, कारण तिथले जे पोलीसकर्मी वगैरे होते ते सगळे सपोर्टिव्ह होते आम्हाला आणि ते म्हणजे सगळं विचारत होते. तर आम्ही सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामधून होतो आणि भरपूर लोक महाराष्ट्रामधून होते. तर तिथले काही महाराष्ट्रामधले पण पोलीस जे होते ते पण आम्हाला पूर्ण इन्क्वायरी वगैरे विचारत होते. पण आम्ही बहुत थकून गेलो होतो, एवढं ट्रॅफिक आणि एवढं सगळं हे करू. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, खूप मस्त होतं. गाडी खूप हळूहळू चालत होती. बघा तुम्ही किती ट्रॅफिक आहे तिकडे. तर खूप हळूहळू गाडी चालत होती. आम्ही खूप थकून गेलो होतो. आम्ही फक्त लंच करून निघालो होतो. लंच करून झाल्यानंतर आमच्यासोबत मुलं पण होते. तर आम्ही हळूहळू गाडी आमची समोर जात होती, तसं मुलांना भूक वगैरे लागत होती. तर आम्ही तेवढं म्हणजे मधामधात जे दुकानं वगैरे भेटत होते तर आम्ही खायचं सामान घेऊन टाकलं होतं आम्ही थोडं. इथे लँडस्लायडिंग झाल्यामुळे पण थोडीशी ट्रॅफिक तर जास्तच होती आणि इथे वातावरण थोडंसं आदल्या दिवशी पाऊस वगैरे आला होता आय थिंक, म्हणून हे असं झालं होतं. इथे तर आम्ही बघितलं की आमच्या चक्क गाडीच्या पासूनच आमचा म्हणजे रोड तो एकदम घसरला होता आणि पूर्ण माती त्या टनलमध्ये आली होती आणि खूप जास्त एका सिंगल रोडने आमच्या गाड्या चालत होत्या, ते पण हळूहळू चालत होत्या. खूप वेळाने सिंगल रोड अलाउड केला होता. मग आम्ही ना मागे जाऊ शकत होतो ना समोर जाऊ शकत होतो. मग आम्हाला पर्याय एकच होता की आम्ही एंटर करावं आतमध्ये. तर मग समोरचा विचार बघूया आता काय होते. तर हा होता माझा ब्लॉग. पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार तुम्हाला की आणखी आम्ही काय काय केलं बा इथे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सध्या तर आम्ही खूप थकलो आहे, तर आम्ही फक्त आता आमच्या हॉटेलची वाट पाहत आहे की आम्ही हॉटेलवर जाऊन कसा आराम करणार आहे. इथे बघू शकता कशा गाड्या वगैरे पूर्ण हे झाल्या आहेत. तर हा खूप आम्ही एक्सपिरियन्स घेतला होता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.